ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुम्। एकदा दुर्योधनाकडे दुर्वासा मुनी आले. दुर्योधनाने दुर्वासा मुनींचे आदरातिथ्य पाहुणचार चांगल्या प्रकारे केल्यानंतर दुर्वासा मुनी दुर्योधनाकडे 4 महिने राहिले. दुर्योधनाकडे 4 महिने राहिल्यानंतर दुर्योधनाच्या पाहुणचारामुळे दुर्वासा ऋषी आदरातिथ्य भावाने प्रसन्न झाले आणि दुर्योधनाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा दुर्योधन त्यांचे जे चुलत भाऊ आपल्या सर्वांना माहित आहेत पांडव, त्यांचा तो द्वेष करीत असल्यामुळे त्यांचे अहित कसे होईल, त्यांचे वाईट कसे होईल यांचाच तो नेहमी विचार करत असल्यामुळे आपण जसा पाहुणचार दुर्वासा ऋषींचा केला तसा पाहुणचार पांडव करू शकणार नाहीत. मग दुर्वासा ऋषी पांडवांना शाप देतील आणि त्यांची दुर्गती होईल, असे काहीतरी आपण दुर्वासा मुनीकडे मागावे असा दुर्योधनाने विचार केला. दुर्योधनाला माहित होते सूर्यनारायण देवतेने द्रौपदीला अक्षय पात्र दिले, पण एकदा द्रौपदीचे भोजन झाले की त्या अक्षय पात्रातून अन्न मिळत नसे. अक्षय पात्र म्हणजे काय? त्या अक्षय पात्रातून जे मागेल ते अन्न, जी मागेल ती वस्तू प्राप्त होणे, असा सूर्यनारायण देवतेने द्रौपदीला वर दिला होता. आणि असे सांगितले होते की द्रौपदी, तुझे जेवण झाल्यानंतर त्या अक्षय पात्रातून काहीही मिळणार नाही. हे लक्षात ठेवून दुर्योधनाने दुर्वासा ऋषींना दुर्वासा ऋषींना अशी विनंती केली, हे मुनिवर, युधिष्ठिर हा आमच्या कुलामध्ये मोठा आहे. तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या सोबत असलेले 10,000 शिष्य घेऊन जा आणि त्यांच्या आदरातिथ्यांचा स्वीकार करा. द्रौपदीला भोजन करण्याचे कष्ट पडू नयेत म्हणून तुम्ही तिचे भोजन झाल्यावर मगच त्यांच्याकडे जावे. हे पहा, माणूस किती दुसऱ्यांचा वाईट विचार करतो. दुर्योधनाने दुर्वासा ऋषीकडे अशी विनंती केल्यानंतर दुर्वासा ऋषी तिथून निघालेले आहेत.
सांगण्याचे तात्पर्य संताची सेवा सद्भावनेने केली तर ती सफल होते. दुर्योधन 4 महिने दुर्वासा ऋषींची सेवा करीत होता, पण त्याच्या मनात कायम पांडवांच्या नाशाचा विचार घोळत होता. पांडवांचे वाईट कसे होईल याचा विचार करीत होता. परिणामी त्याचा परिणाम दुर्योधनाने दुर्वासा ऋषींची सेवा करूनही त्याचा नाशच झाला. त्याने महादेवाचा अंश असलेले दुर्वासा मुनी यांची सेवा कपटाने केली. मनामध्ये वाईट उद्दिष्ट ठेवून केली. त्याचे दुर्योधनाला पुण्य मिळाले नाही आणि त्याचा जो उद्देश होता पांडवांचे वाईट व्हावे तो सफल झाला नाही. दुर्योधनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्वासा मुनी युधिष्ठिराकडे गेले व त्याला म्हणाले, धर्मराजा, माझा कालचा उपवास आहे. मला फार भूक लागली आहे. मी तुमच्याकडे भोजन करावयास आलो आहे. द्रौपदीजवळ असलेल्या अक्षय पात्रातून आजवर अनेक ब्राह्मण मुनी यांचे भोजन झाले. माध्यान्ह समयी आलेल्या कोणालाही कोणत्याही अतिथीला अक्षय पात्रातून भोजन मिळत असे, पण आज द्रौपदीचे भोजन झाले होते. दुपारची वेळ होऊन गेली होती. आता ते अक्षय पात्रातून भोजन मिळणे अशक्य होते. हे सर्व माहीत असतानाही युधिष्ठिर ऋषी दुर्वासांना म्हणतात, आपण आमच्याकडे आलात, आमच्याकडे येऊन भोजनाची इच्छा प्रकट केलीत, ही आमच्यावर खरोखर आपली कृपा झाली. आपण गंगा स्नान आपल्या शिष्यासहित करून या. मी स्वयंपाकाची सिद्धता करतो. घरामध्ये तांदळाचा एक दाणाही शिल्लक नव्हता, तरीही युधिष्ठिराने 10,000 ब्राह्मणांना भोजन देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला माहित होते की अतिशय दुःखात असताना जर आपण ब्राह्मणांना भोजन नाही दिले आणि आपला धर्म सोडला नाही, तर हा जो धर्मरूप परमात्मा आहे, तो परमात्मा मला या प्रसंगातून नक्कीच तारून नेईल. ऋषी दुर्वासा आणि त्यांचे शिष्य गंगा स्नान करण्यासाठी गेल्यानंतर भीम आणि अर्जुन आता काय होईल, या 10,000 ब्राह्मणांना आणि दुर्वासा ऋषींना भोजन कसे घालायचे यांची ते काळजी करत होते. द्रौपदीलाही आता अक्षय पात्रातून अन्न कसे मिळणार, भोजन कसे मिळणार, आणि जर मिळाले नाही तर दुर्वासा ऋषी पांडवांना नक्कीच शाप देतील या विचाराने द्रौपदी घाबरली होती. कारण ऋषी दुर्वासांचा क्रोध तिला माहित होता. तेव्हा
भक्ताला जशी भगवंताची आठवण येते, भक्त दुःखामध्ये असेल तर तो आपला सखा भगवंत यांचीच आठवण काढतो, त्याप्रमाणे द्रौपदीला आपले बंधू भगवान श्रीकृष्णांची आठवण आली. तिने श्रीकृष्णांचा धावा सुरू केला. ती देवाला म्हणते, हे श्रीकृष्णा, हे भगवंता, तू जर आज माझ्या मदतीला आला नाहीस तर माझी नाशक्य होईल. दुर्वासा मुनींना आणि त्यांच्या शिष्यांना जर मी भोजन देऊ शकले नाही तर या पांडवावर मोठा अनर्थ ओढवेल. हे श्रीकृष्णा, आजपर्यंत अनेक वेळा तू आजपर्यंत माझे रक्षण केलेस, तसेच आजही आमचे रक्षण करावे. भक्तांचे आर्तस्वर, भक्तांची विनवणी ऐकून भगवंताचे, परमात्म्याचे मन द्रवते. तो लगेच भक्ताच्या मदतीला धावून जातो. भगवान श्रीकृष्णांना द्रौपदीने मारलेली हाक, द्रौपदीने केलेला धावा ऐकू आला आणि ती संकटाशिवाय, संकट असल्याशिवाय, संकट आल्याशिवाय मला बोलावणार नाही, तिच्या मदतीसाठी लगेच गेले पाहिजे असे ठरवून भगवान श्रीकृष्ण निघणार इतक्यात त्यांच्या धर्मपत्नीने त्यांच्यासाठी थाळीमधून त्यांना खाण्यासाठी मिठाई आणली होती. ती मेवा मिठाई ग्रहण करावी अशी प्रार्थना तिने श्रीकृष्णांना केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, मला द्रौपदी हाक मारते आहे, तिथे गेलेच पाहिजे, मी तिथेच भोजन करेन. तेव्हा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या झोपडीत गेले. तेव्हा द्रौपदी भगवान श्रीकृष्णांचीच प्रार्थना करीत होती. भगवंताचे भजन कीर्तन प्रार्थना करताना मन इतके एकाग्र होते की प्रत्यक्ष भगवंतच तुमच्या समोर येऊन उभा राहतो, तुम्हाला जागे करतो व म्हणतो, डोळे उघड आणि मला पहा. द्रौपदीचेही तसेच झाले. श्रीकृष्णांनी द्रौपदीला हाक मारली व म्हटले, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. तेव्हा द्रौपदी श्रीकृष्णाला म्हणते, हे श्रीकृष्णा, हे बंधू, आज काहीच शिल्लक राहिलेले नाही, माझे भोजन झालेले आहे आणि दुर्वासा मुनी आपल्या 10,000 शिष्यासह आमच्याकडे भोजनासाठी आलेले आहेत. त्यांच्या भोजनाची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. म्हणून मी भगवंता तुमची आठवण काढली. तुम्हीच माझे रक्षण करते आहेत, तुम्हीच माझी मदत करता आहेत. मी काय करू ते मला सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, त्यांची व्यवस्था नंतर होईल, पण तू मला काहीतरी खायला दे. मला खूप भूक लागली आहे. तुझे जे अक्षय पात्र आहे ते मला दाखव. त्यामध्ये काही शिल्लक असेल तर ते मला दे.
तेव्हा द्रौपदी द्वारकाधीश श्रीकृष्णांना आपले अक्षय पात्र दाखवते. श्रीकृष्णांना त्या अक्षय पात्रात एक भाजीचे पान दिसते. तेच पान भगवान श्रीकृष्ण ग्रहण करतात व त्यांची तृप्ती होते. भगवंताचा महिमा बघा. भक्तासाठी भगवंताची काहीही करण्याची तयारी आहे. प्रत्यक्ष भगवंताची तृप्ती झाल्यावर संपूर्ण जग, सारे विश्व तृप्त होते. या विश्वातील साऱ्या जीवांची तृप्ती होते. म्हणूनच रोज भगवान श्रीकृष्णांना जेवू घालावे. भगवंत भोजनाने तृप्त झाले आणि इकडे गंगा किनारी दुर्वासा मुनी त्यांच्या शिष्य परिवारासह तृप्त झाले. तेव्हा भीम त्यांना बोलावण्यासाठी गंगा किनारी गेला असता दुर्वासा मुनींनी भीमाला विचारले, द्वारकाधीश श्रीकृष्ण तेथे आलेत का? ते द्रौपदीशी बोलत आहेत का? हे भीमा, तुमचा सदाचार, संयम, धर्मपालन आणि कृष्ण भक्ती पाहून माझी भोजन तृप्ती झाली आहे. तुम्हा पांडवांचा जय हो, विजय असो. तुम्हा पांडवांना सर्व काही मिळेल असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही स्नान करून आमची भोजन तृप्ती झाल्यामुळे येथूनच प्रस्थान करणार आहोत असे युधिष्ठिराला सांग, असा निरोप देऊन ऋषी दुर्वासा तेथून निघून गेले. तेव्हा भीम युधिष्ठिराकडे परत येतो आणि त्यांना सांगतो की ऋषी दुर्वासा आपल्या 10,000 शिष्यासह गंगा किनारी स्नान करून तेथून निघून गेलेले आहेत. ते तृप्त झालेले आहेत. तेव्हा धर्मराज म्हणतो, 4 महिने दुर्योधनाने दुर्वासा मुनींची सेवा केली आणि त्या सेवेचा आशीर्वाद मात्र आपल्याला मिळाला. आपण भगवंताच्या कृपेमुळे सर्व काही सफल होते. म्हणून भगवत भक्तीकडे वळा, भगवान श्रीकृष्णांचे भजन करा. आपल्या घरामध्ये सकाळी भगवंताची पूजा केल्यानंतर, भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून भोग लावा. म्हणजे आपण भगवंत तृप्त झाल्यानंतर या सृष्टीतील सर्व जीवांना तृप्त केल्याचे पुण्य आपल्याला लाभेल. कारण या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपणाला हे करणे गरजेचे आहे. आणि नाम संकीर्तन तर भगवत भक्ती करणे यापेक्षाही सोपे आहे. ग्रस्त आश्रमामध्ये राहून जेवढे काही शक्य होईल तेवढे आपण करून भगवत भक्तीकडे वळण्याचा प्रयत्न करा.
श्रीराम जय जय